रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी फिरायला जाणार आहेत ना, आमच्या अकोले तालुक्यातील एकदम प्रेक्षणीय असं पर्यटन स्थळ रंधा फॉल, रंधा धबधबा। या ठिकाणी अतिशय लांबून पर्यटक तिथं फिरायसाठी येतात। एकदम मनमोहक असा धबधबा आणि एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे त्या ठिकाणी। आणि त्यानंतर आपण जर फिरायला जाणार आहेत ना तातोबा ऋषी यांच्या मंदिराकडं, तर तिथं आता चौकून पाणी आणि मध्ये बेट आहे। तर तो आपला चित्तथरारक प्रवास असणार आहे बोटीना। तर तो प्रवास पण आपण करणार आहेत, एकदम चित्तथरारक आणि भयावह असा प्रवास आहे मित्रांनो। तो पाण्यामधून बेटावर जायची आपली बोटीना। आणि चला आता आपण जर पोहोचलो ना, तर आमच्या आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे या जलसेतूवर हा निळवंडे धरण बांधलेला हा जलसेतू आहे। तो अनेक वेळेस मी दाखवले आपल्याला। तर चला समोर आपल्याला तो जलसेतू दिसतोय पहा मित्रांनो, एकदम मोठा जलसेतू आहे तो। दोस्तांनो, हा समोर जो दिसतोय ना आपल्याला, हा एक उड्डाण पूल आहे। याला नाव आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलसेतू। तर एकदम आशिया खंडातला एक नंबरचा हा उड्डाण पूल आहे, निळवंडे धरणावर बांधलेला। तर चला आपण आता जवळ जाऊन पोहतो उड्डाण पूल। मी बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तरी पण पुन्हा एकदा आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो। चला जाऊ आता जवळ। तर दोस्तांनो, हे पहा आता आपण या जलसेतूवर पोहोचलो आहे। तर मग एकदम लांबी, भरपूर लांबी आहे याला मित्रांनो, आणि उंचीसुद्धा भरपूर आहे। खाली आहे ना, एकदम खोल आहे मित्रांनो हा, हे पहा। पण आता धरण फुल भरल्यामुळे ना, तर मग त्याची खोली कमी दिसते। खाली एक बोट आहे पहा तिथं उभी फिरण्यासाठी। आणि मित्रांनो, गाड्या पण भरपूर आहेत त्या रस्त्यानं पहा। तर आमचे मित्र पण या ठिकाणी थांबलेत। तर आम्ही सगळंच थांबलो मित्रांनो इथं। तर भरपूर मोठा आहे उड्डाण पूल आहे। आमच्या काही अनेक मित्रांनी कमेंट केली होती मागच्या टायमाला का आम्हाला हा जलसेतू दाखवा। तर मित्रांनो, अकोले तालुक्यातील निळवंडे धरण या धरणावर बांधलेला हा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा हा जलसेतू आहे। याला हे नाव आहे मित्रांनो। तर धरण पहा किती भरला आहे, एकदम फुल भरला आहे, ओव्हरफ्लो झाला आहे धरण मित्रांनो, निळवंडे धरण। तर आता बरेच दिवस झालं बरेच आमच्या गावांचा संपर्क तुटलं होतं। या उड्डाणपुलाचं काम चालू होतं, त्याच्यामुळं मग होडीनं प्रवास करायला लागायचा। पण आता हा उड्डाणपूल झाल्यामुळं भरपूरच रुंद रस्ता झाला आहे, भरपूरच आता गाड्यांची याचा चालू राहते। तर चला मित्रांनो, आता हा उड्डाणपूल पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि या साईडनं पण पहा मित्रांनो, जवळजवळ आपल्या आशिया खंडातला एक नंबरचा पूल आहे मित्रांनो हा। पहा इकडून पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अक्षरशः भ्या वाटत आहे मित्रांनो, खाली पाहिलं ना एकदमच खोल आहे आणि धरण पण फुल भरलं आहे आता। तर चला मित्रांनो, आता आपण आपला प्रवास पुन्हा सुरू होणार आहे रंधा धबधबा या ठिकाणी। आणि मग तिथून आपण पुन्हा एकदा ते पर्यटन स्थळ आहे ना एक आमचं तातोबा ऋषी, ज्या ठिकाणी आमची सीतामाई वनवासाला होती ना, त्या टायमाला तिथं त्या तातोबा ऋषींच्या आश्रमात तिथं थांबली होती। तर ते ठिकाण आपण तिथं पाहायला जाणार जातं। ते पण पाण्यात जायले, ते बेट आहे एकदम मस्त असं। तर त्या बेटावर आपण हा बोटीनं प्रवास करणार। पण सुरुवातीला आपण जाणार होतो आता रंधा फॉल या ठिकाणी। तर चला मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू होतोय पुन्हा। आणि दोस्तांनो, आता ज्या पर्यटन स्थळ आपल्याला जायचं की नाही, तिकडं आपल्याला राजूर मार्गे जावं लागणार आहे। मग या उड्डाण पुलावरून आपला प्रवास आता राजूरच्या दिशेनं चालू आहे। आता पूल तर दाखवलाच आपल्याला मी। आता राजूरजवळ आपण पोचलो, एकदम राजूरच्या 2 मिनिटं अंतरावर। ही आमची चाळीसगाव डांगांची मोठी बाजारपेठ। तर तशी गावोगाव दुकानं झाल्या ती। आणि मग इथे आहे ना, आपल्या गाडीमध्ये थोडासा पेट्रोल कमी होता। मग आता आपण थोडासा पेट्रोल पंप आता पेट्रोल टाकून घेणार आहे ती, कारण आता प्रवास करायचे मित्रांनो। मग आता आपण पेट्रोल टाकून पेट्रोल पंपाजवळून जो मेन रोड गेला गोटी इगतपुरी त्या मार्गे, तर मध्येच आपलं पर्यटन स्थळ रंधा धबधबा आहे। तिकडं आपण प्रवास करतो आहे आता या रस्त्यानं जात असताना उंच उंच डोंगर, निसर्गरम्य वातावरण, हिरवळ सगळीकडे पसरलेली, हिचा आस्वाद घेत आपल्या मित्रांना ह्या व्हिडिओच्या रूपानं दर्शन घडवीत आम्ही चालू आहे। मध्येच थोडा थांबलो आहे। इकडे एक छोटासा ओढा आहे, त्या डोंगर उतारावरून खाली वाहत येतो आहे। धबधबासुद्धा होतात तयार इथे मित्रांनो, पर्यटक इकडे थांबतात। एक छोटासा पूल आहे हा। आणि आम्ही पण थोडासा थांबलो, इथलं वातावरण आपल्याला दाखवतो मित्रांनो। एक छोटीशी केटीवर चढून पाणी वाहत आहे, पहा आता सफेद दिसत आहे।
आता त्या पाणी वाहत येऊन आणि ह्या छोट्याशा पुलाखालून असा खाली त्याचा ओढ्यात रूपांतर होतो आहे, म्हणजे ओवाळामध्ये पर्यटकांची जाये चालूच राहते. आणि मी दाखवतो पाहता या पुलाखालून त्या पाण्याच्या वाहत जात आहे. डोंगर उतारावरून त्याचा ओढ्यात रूपांतर होऊन खाली आपल्या प्रवरामाईला मिळत आहे. आणि प्रवरामाई मोठी होते कारण भरपूर ओढ्या मिळतात मध्ये मध्ये. आणि मग मित्रांनो, क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा आपला प्रवास सुरू होतो आहे. तर आता 10 ते 12 मिनटं या अंतरावर फक्त रंधा फॉल आहे. पुढं 10-12 मिनटातच आपण तिकडं पोहोचणार आहे ती. आणि मग आपला प्रवास आता इकडं आला आहे, म्हणजे आपण पोहोचलो मित्रांनो. ही प्रवरा नदी. आता इकडं काही आमची जुनी लोक गोरपाडा म्हणतात ती, म्हणजे गोरपाडायचं म्हणजे इकडं या प्रवरा नदीच्या काठावर एकदम पवित्र असं ठिकाणी आहे. आणि ही प्रवरा नदी आणि इकडं खाली धबधबा आहे, तो पण दाखवणार आहे आपल्याला. आता इकडं आज रविवार असल्यामुळं मग भरपूरच पर्यटक येतात. आणि आम्ही रविवारी गेलो होतो मित्रांनो. आता भरपूरच हॉटेला, दुकानं, काही कटलरी वस्तू, मकाची कणसा, शेंगा बुजून या ठिकाणी भेटतात पेढे विकायला, कारण पर्यटन स्थळ आहे. आणि मग याचा फायदा उचलत स्थायिक लोक इकडं मस्त असा बिझनेस करतात. हा असा कंपाऊंड केला आहे पहा, म्हणजे प्रवरा नदीच्या पात्रात कोणी जाऊ नये तिकडे. त्या साईडला प्रवरा नदीचं पात्र आहे आणि हे गोरपाडायचं मंदिर आहे. आता आपल्याला दर्शन घ्यायचे. मग बरंच बाईक बघतं प्रवरा नदीमध्ये आंघोळ करून आणि मग इकडे येऊन आपला दर्शन घेऊन पुन्हा आपल्या पर्यटनस्थळी निघून जातात पुढं समोर. चला आता या पायरीने चढत जाऊन आपण मंदिरात जाणार आहे ती. आणि मग मंदिरामध्ये जाऊन आपण आता गोरपाडायचं दर्शन घेणार आहे ती. आमचं काही मित्र या ठिकाणी सेल्फी काढतात पहा. आणि हे मंदिर एकदम निसर्गरम्य वातावरणाचं मित्रांनो. नवसाला पावणारं हे जागृत देवस्थान गोरपाडा आई. आतमध्ये मंदिरात एकदम प्रसन्न वातावरण. आता आपण पोचलोय प्रवराकाठी असणारं एकदम जागृत देवस्थान गोरपाडा आई या मंदिरामध्ये. तर प्रथम आपण गोरपाडाईचं दर्शन घेऊ आणि मग नंतर पुन्हा आपल्या मित्रांसाठी हे मनमोहक असं ठिकाण, निसर्गरम्य असं ठिकाण, इथला मोठा धबधबा, हे सगळं मी आपल्याला आता दर्शन घेऊन दाखवणार आहे. तर आज भरपूरच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. तर चला दर्शन घेऊन आपल्या सगळ्या मित्रपरिवारासाठी, त्याच्या कुटुंबासाठी मी पुन्हा एकदा गोरपाडाईकडे प्रार्थना करेल तर आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला सुखी ठेवू. तर चला मित्रांनो, आता आपण गोरपाडाईचं दर्शन घेतोय. आज या ठिकाणी भरपूरच भाविक भक्तांची गर्दी आहे दर्शनासाठी. आमच्या माता भगिनीसुद्धा भरपूर आहेत. चला आता आपण पण दर्शनाला जातो आहे. क्षणभर आता या गोरपाडा आईच्या चरणावर आपण लीन होणार आहेत आणि आपल्या मित्रांसाठी, आपल्यासाठी आशीर्वाद मागणार आहेत, लहान थोरांसाठी. चला गोरपाडा आईच्या कृपेनं आता आपण या ठिकाणी मस्त पोहोचलो आहे. आपल्या मित्रांसाठी हे व्हिडिओ निसर्गरम्य वातावरणाचे बनवतो आहे. आणि दर्शन घेऊन आपण आता एक छोटासा पूल बांधला आहे पहा इकडं. जिकडं फॉल आहे म्हणजे रंधा धबधबा म्हणतात त्याला, तो धबधबा तिकडे पुढं तिकडं आपण जाणार आहे. ते पहा प्रवरा नदीवरून वाहत येऊन आणि इथं धबधब्यात रूपांतर होत आहे आणि पुन्हा ती खाली वाहत जाते. पहा केवढी गर्दी मित्रांनो या पुलावरून. आता हा पूल का बनवला मित्रांनो, तर खालून प्रवरा नदीचा पात्र होता. मग पावसाच्या वेळेस कोणाला त्रास होऊ नये, म्हणजे पावसाच्या वेळेस तिथे पाणी राहते ना, मग कोणाला धोका होऊ नये म्हणून वरून हालत जायचा सिस्टीम केली ती. आता इकडं भरपूरच पर्यटक मंडळी आनंद लुटीत आहेत, आंघोळ करतात, कोणी कपडे धुत आहे. कारण आज निसर्गरम्य वातावरण असे त्या निसर्गानं साथ दिले. पाऊस नाही, आज ऊन आहे. आणि आता इथूनच
तो धबधबा समोर दिसतो, इथूनच त्याचा आनंद लुटतात. कारण जबरदस्त पाणी असल्यामुळं मग तिथं कोणा जाऊ नये, कारण धोका होऊ शकतो आहे. परंतु मित्रांनो, आमची गोरपाड आई जागृत देवस्थाने लहान थोरांना सांभाळणारी आणि तिच्या स्पर्शाने पाहून झालेला हा धबधबा तर तिकडं पण देवस्थान आहे ती. आणि पहा हा धबधबा असा किती उंचावरून पडतो आहे. पण आता भानगड अशी झाली मित्रांनो का जास्त उंची याला राहील नाही. खाली निळवंडा धरण झाले ना, मग ते पाणी बरंच लय बरंच आहे. नाही तर बराच खोल असा खडक होता इथं. आता तो बऱ्याच वेळेस आमच्या मित्रांनी पाहिला असेल. आता थोडक्यात धबधबा राहिला आहे, थोडा पाण्यामध्ये बुडल्यामुळं धरणाच्या. तरी पण पर्यटक तिकडे येतातच, कारण भरपूरच प्रसिद्ध आहे ना. दोस्तांनो, त्या निसर्गरम्य आणि मनमोहक वातावरणाचा आनंद आम्ही लुटत आहोत आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत आहोत मित्रांनो आम्ही. पहा मित्रांनो, आक्रमक हा असा धबधबा मी समोरून आपल्याला दाखवतोय. एकदम दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी आणि तिथून तो खाली पडतोय. एकदम धूर होत आहे. पहा असं पाण्याचं धूर झाल्यासारखं वाटत आहे. इथपर्यंत तो धबधबा आला आहे. इथं खाली आहे ना, एकदम खोल होता, आणखीन खोल होता. पण तिकडून पाणी भरून आल्यामुळं मग इथपर्यंत पाणी भरलं आहे पहा त्याचा. आणि त्याच्यामुळं त्याची थोडी खोली आता कमी झाली. पाहताना आनंदसुद्धा वाटतो आहे, परंतु तेवढा खतरनाकसुद्धा आहे. जर मनात आणलं तर भीतीसुद्धा वाटू शकते मित्रांनो. का जर याच्यावर एखादा माणूस जर पडला तर काय होईल. म्हणून मित्रांनो, जास्त पुढं जाऊन कुणी पाहत नाही या. अशी आमची प्रवरामाई इथं या ठिकाणी आक्रमक होते. आणि भरपूर पर्यटक मंडळी या ठिकाणी पहा. आणि या साईडला ना मित्रांनो एक खोल दरी आहे, पण तिकडं पण पाणी भरलं आहे आता. आणि या रंधा धबधबा या ठिकाणी अनेक चित्रपटांच्या शूटिंग व्हायला आहेत. इतिहास, जान, कुर्बान, प्रेम अशा अनेक चित्रपटांच्या शूटिंग व्हायला आहेत. कारण वातावरण तसे आहे आणि अजून पण शूटिंग येतं ती. आपण कधी ह्या चित्रपटांमधून पहा, त्या हिंदी चित्रपटांमधून हे वातावरण दिसेल आपल्याला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हे एक छोटंसं जम्मू काश्मीर म्हणून समजलं जाणारं अकोले तालुक्यातील काही पर्यटन स्थळ आहेत मित्रांनो. आणि अकोले तालुक्यात भरपूरच आमच्या पर्यटन स्थळ आहे. ती निसर्गरम्य वातावरण आहे, अभयारण्य आहेत. पहा ती समोर दरी आहे. आणि त्या दरी काय ना मित्रांनो, बोटीनंसुद्धा प्रवास करता येतो आहे. आमच्या काही मित्रांची बोट तिथं आहे, तर आपण संपर्क साधू शकतात. मागं पाठी आहे तिथं. ही दरीसुद्धा लई खोल आहे, पण आता ह्याच्यात पूर्ण पाणी भरलं आहे. त्याच्यामुळं आता ते पाणी दिसतं आहे फक्त पहा. आणि भरपूरच निसर्गरम्य वातावरण मित्रांनो, हा आस्वाद. तर दोस्तांनो, आता आपण इकडे आलो आपलं जागृत देवस्थान गोरपाड आहे, इथं दर्शन घेतलं आणि बरोबर आपल्या सगळ्यांना दर्शन घडवलं या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर आपण इथला धबधबा पाहिला. आता तो धबधबासुद्धा थोडा छोटा झाला आहे, कारण पाणी भरलं आहे भरपूर त्याच्यामुळं. आणि पर्यटकांची भरपूर अशी गर्दी तीच पण दाखवली. निसर्गरम्य वातावरण इथलं हे सगळं दाखवला. आणि आता आपल्याला अशा ठिकाणी जायचे, तिथं एक चित्तथरारक प्रवास आहे आपला, बोटीचा प्रवास. एक बेट आहे, म्हणजे तातोबा ऋषींचं मंदिर आहे तिथं. ते बेटावर आपल्याला आता जायचे. तर चला आता आपण निघणार आहोत तिकडं. तर आता या जागेवरून आपण तिकडे जाणार आहोत. तर तो सुद्धा एक प्रवास आपण पाहा मित्रांनो, एकदम चित्तथरारक प्रवास आहे, बेटावर बोटीचा प्रवास. आणि दोस्तांनो, ज्या क्षणाची आपण सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते, आम्ही पण. मी आपल्याला सांगितलं होतं का आम्ही आज बोटीतून प्रवास करणार आहेत. तर तिकडं आपला प्रवास चालू झाला आहे आता. म्हणजे आता प्रवरा नदीच्या काठीच तातोबा ऋषींचा मठ आहे तिकडं. आणि तो एकदम बेटावे, चौ बाजूनं पाणी आहे. तिकडं आपला प्रवास आता चालू आहे. म्हणजे तिथून आपण बोटीनं जाणार आहे त्या बेटावर. थोड्याच वेळात आता आपण तिथं पोचतो आहे. चला आता आपण पोचलो इथं. इकडं पण भरपूर पर्यटक आहेत. समोर होड्या लागतात. तिथं आपल्याला होड्यांपाशी
जायचे आता होडीमध्ये बसायला. तर दोस्तांनो, आता आपण पोचलोय तातोबा ऋषी या मंदिराजवळ. म्हणजे मंदिर त्या साईडला नदीच्या. आणि आता तिकडं पहा होडी लागली एक. तिकडं भरपूरच अशा आमच्या भगिनी या ठिकाणी उतरत जाते, कारण ऋषी पंचमी असल्यामुळं भरपूरच आज भगिनी येतात तिकडं. आणि आपल्याला नदीतून त्या साईडला जायचे ते बेट दिसतं तिकडं. तर आता आपला हा चित्तथरारक प्रवास होडीमधून होणार आहे चालू. तर भरपूरच या ठिकाणी आज पर्यटक पण आहेत, ते आमच्या भगिनी पण भरपूर आहेत. तर चला त्या होडीकडे जाऊ आपण आता तिकडं. आता होडी ते अंगून आले या अंग. आमचं मित्र तिकडे गेलं पहा काही, आणि आमचं होडी आलो मित्र. चला होडीत बसायची आता आपल्याला. ती पहा होड्या त्या साईडला प्रवास करायची आपल्याला, ते भेटो. आता आपण ह्या होडीमधून प्रवास करणार आहे. ती तर आमचे होडी चालक आमचे मित्र भेटत आम्हाला. तर आम्हाला मिळालं का त्यामध्ये? हो सर. तर आम्हाला ते आता त्या साईडला भेट घेऊन जाणार आहे ती. तर आपली होडी आता तेवढी जायची घ्या त्याच ओढीत जाऊ ना. त्या स्पीड होडी म्हणजे आपण जाणार आहे ती लवकरच जाऊन म्हणजे असं. तर चला आता हा चित्तथरारक प्रवास आमचा होडीमधून सुरू होतोय. आमचे मित्र पण आहे ती वाल्मिकी कृषी आपले तातोबा माझं नाव. तर या होडीवाल्यांचं नाव पांडुरंग पिचड. आमचे मित्र विठ्ठल पिचड आणि शरद पिचड ते तिकडे. म्हणजे आमचे गावकरीच आहेत ते मित्रांनो. चला आता आपण होडीमध्ये प्रवास करतो. दोस्तांनो, या होडीमध्ये बसतोय. एकदम हालात होडी नाही का बे वाटतं आम्हाला. तर आम्ही आता एकदम आस्ती त्या साईडला जाणार आहेत. भरपूर लांब आहे मित्रांनो, मोठा बेट आहे त्या. तर चला पाऊस पण आलाय आता. या होडीत आपण बसतोय. अरे टाइम वर यायला नाही काय घेऊन येणार आजच्या दिवस. आपला प्रवास चालू झालाय पहा केवढा पाणी आहे. तर आमचे 2 मित्र होडी चालक हे पण आहे ती. तर त्यांच्याकडे दुसरी पण बोट आहे, पण त्यांनी आम्हाला आज सहकार्य केला. या स्पीड बोटीमधून आमचा हा प्रवास चालू झाला मित्रांनो. केवढा पाणी आहे पहा इकडं. तर भरपूर सहकार्य. आणि आता वरूनही पाऊस आलाय, मग आम्ही जरा भिजून गेलो इकडं. तुम्हाला काय बोलायचे का? काय नाही ना. तर पहिल्यांदा या स्पीड बोटमध्ये बसतोय मित्रांनो. आमच्या इकडे होड्या राहायचं तिकडे बसायचं भरपूर. तर समोर आम्ही तातोबा ऋषीचं बेट दिसतंय पहा. आयलंड आहे मित्रांनो. भरपूर असा हा चित्तथरारक प्रवास आहे. चित्तथरारक मध्ये आम्ही काय मित्रांनो आनंद सुद्धा वाटतो याच्यामध्ये. चला आपला हा प्रवास आता पूर्ण या आणि आपला नवा जन्म ज्या वेळेला मित्रांनो सीतामाईने ज्या वेळेला वनवासाला टाकला होता आपल्या प्रभुराम चंद्रांनी, त्या टायमाला इथं नवा जन्म व्हायला असंही कथा आहे. चला मित्रांनो. आणि ह्या बाजू असताना आता हा आम्ही होडींना प्रवास करणार होतो, पण आम्हाला प्रवासासाठी ही बोट दिली. आता ह्या बोटीतून आपला प्रवास चालू झाला आहे. म्हणजे ते समोर जे बेट दिसतंय ना तातोबा ऋषींचं, त्या बेटाला आपण पूर्ण प्रदक्षिणा मारणार जाता. आणि आमचे हे 2 होडीवाले मित्र त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे. पण आज त्यांनी आम्हाला प्रवासासाठी बोट दिले. आनंद पण वाटते, मजा वाटते मित्रांनो. पण तेवढीच मनात धडकीसुद्धा भरते, कारण भरपूर असं मोठं अंतर आहे. चला तातोबा ऋषींच्या या टेकडीला म्हणजे इकडं मंदिरावर या पाया झाडांमध्ये वर पूर्ण टेकडाला आणि या तातोबा ऋषींना जणू आम्ही प्रदक्षिणा घालतोय. मस्त असा प्रवास, आनंद वाटला. आणि इकडं भरपूर पर्यटक येतात. ज्यांना कोणाला यायचं ना मित्रांनो, एकदम भारी प्रवास होतोय. नक्कीच या आणि या बोटिंगला पण भेट द्या. आणि तातोबा ऋषींचं सुद्धा दर्शन होईल आपल्याला सगळी. आणि मित्रांसोबत ही प्रदक्षिणा आमची. तर दोस्तांनो, पूर्ण आपण ह्या बेटाला पूर्ण आता या बोटीनं पूर्ण येडा दिलाय. आणि आता इथं आपण जाणार आहेत. तर ह्या बेटावर आपलं तातोबा ऋषींचं मंदिर आहे, तिकडं दर्शनासाठी आपण जाणार आहेत. तिकडं पण एक वाल्मिकी ऋषी. तर तिकडं पण आता काही म्हणजे एक बोट आहे पाहू बी, तिकडं पण काही माणसं उतरतात. तिकडं आपली ही बोट लावणार आहेत आपण. आणि काही मिनिटामध्ये आपण तिकडून दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपल्या बोटीमध्ये प्रवास करून आणि त्या कडाला जाणार आहेत आपण. तिकून आलो आपण, तिकून आणि पूर्ण असा आपण येडा मारून आणि इथं आलो पुन्हा रिटर्न. तर हा आनंद आज आपण लुटतो मित्रांनो.
चला आता आपण उतरलो या बोटीतून. तिकडे एक होडी आहे पहा आणि ही बोट आणि बाकीचे पर्यटक तयार आहेत आता. तर दोस्तांनो, त्या बोटीनं आपण पूर्ण या बेटाला येडा मारलाय आणि आपण पाहिलं आता इकडं उतरलो आम्ही. तर आमच्या काही मित्रांसोबत आता आपण या बेटावर आपल्या वाल्मिक ऋषींच्या दर्शनाला जाणार आहेत. तातोबा ऋषी म्हणतात, जायचं का? हो चला मंडळी. तर चला आता आपण दर्शन घेऊन येऊ, पुन्हा बोटीनं प्रवास करू. चला चला मंडळी चला. तर मित्रांनो, आता पुढं चालू आहे. आता या रस्त्याने एकदम रस्ता व्यवस्थित आहे, पण पाऊस आलाय थोडासा ना. मित्रांनी पण पक्का सहकार्य केला मित्रांनो बोटीमध्ये आम्हाला फिरवायचा. तर दोस्तांनो, ह्या पहा हा रस्ता चांगले. आता पहिला धरण नव्हता तेव्हा पायी यायचो, पण आता बोटीने यावं लागत आहे. पूर्ण ह्या टेकडीला पूर्ण पाण्याचा येड आहे. आणि आता आमचे काही मित्र गेले तर आता आपण पण दर्शनाला जातो तिकडं. चला मित्रांनो, आता आपण तातोबा ऋषींच्या दर्शनाला जातोय. भरपूरच जंगल दाट आहे या ठिकाणी. झालं का दर्शन? हां, कुठले तुम्ही? गावकरीचे. हा, गावकरी राजुरे. चला आम्ही पण दर्शनाला चालू आहे. जरा बोटीनं प्रवास केला आलो. तर येळूचे बांबूचे म्हणजे भरपूरच बेट आहे तिकडं. थोडेसे आता आपण जातोय मंदिराकडं. मित्रांनो, हे पहा आमची टीम पुढं जाते काही मित्रांची आणि मी पाठीमागून चालू आहे. आपल्या मित्रांसाठी हे निसर्गरम्य वातावरण दाखवीत. पहा या साईडनं पण भरपूर जंगल आहे आणि हा रस्ता पहिल्या अडाने गाड्या जात होत्या मित्रांनो, पण काही कारणाशिवाय पाणी भरला ना धरणाचा, त्याच्यामुळं मग आता म्हणजे संपर्क तुटला आहे. पण तरी उन्हाळा चालू होतच असतील. तर चला, बरंच मित्र पुढे गेलेत, आपण पाठीमागच राहिलो आहे. आता आपण पण निघत जाऊ. थोड्याच वेळात आपण मंदिरापाशी जाऊ दर्शनला आणि मग एकदा दर्शन झाला का पुन्हा बोटीनं ते अंग प्रवेश करून म्हणजे आपला प्रवास होईल आणि आपल्या घरी. आणि आता समोर तातोबा ऋषींचं मंदिर आहे, पण त्याच्या आधी इकडं एक महादेवांची पिंड लागत आहे. नंदी आहे तिकडं पहा. आपण थोडंसं दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन पुढं जाऊ आपण. भरपूर अभयारण्य मित्रांनो, हे भरपूर दाट जंगल आहे इकडं. हे पहा आता इकडं महादेवांची पिंड आहे. आपल्याला तिकडं समोर समोर असेल तातोबा ऋषींचं मंदिर आहे पाठीमागं. हे देवस्थान आहे. आपण पूर्ण या बेटावर आता रस्त्यानं जंगलामधून आलो आहे. तर मग आता चला आपण दर्शनला आतमध्ये जाऊ. तिकडं समोर मंदिर आहे तिकडं. आणि पूर्ण चहूबाजूनं पाणी आणि हे बेटावर असणारं तातोबा ऋषींचं मंदिर. हे पहा तातोबा ऋषी म्हणतात, वाल्मिक ऋषींचं म्हणतात मित्रांनो. आणि हे पहा हे मंदिर. मी पहिला आलो होतो त्या टायमाला पाणी नव्हतं, पण आता पाणी भरलं आहे पूर्ण. इथं यायला या टायमाला बोटीने यावं लागत आहे. एकदम पर्यटन स्थळ आहे मस्तपैकी. तुम्ही पण कधी येऊ शकतात. तर चला आता आपल्याला ना इकडं दर्शनासाठी जायचे, पण तोपर्यंत मित्रांनो आपण इथला परिसर पाहू थोडासा. एकदमच असा मनमोहक आणि अतिशय निसर्गरम्य असा हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि साईडना भरपूरच जंगल आहे. एक अभयारण्य मित्रांनो. हे पहा, आणि खाली होड्यांचा आवाज येत असेल आपल्याला, तर तिकडे खाली होड्या लागतात. आणि जास्त करून बांबूंची बेटं जास्त आहे तिकडे पहा. आणि हा कंपाऊंड गेट आहे मित्रांनो. आणि आज पण दर्शनाला भरपूरच मंडळी या ठिकाणी आले, कारण रविवार होता आणि ऋषीपंचमी होती. मग या ऋषींच्या दर्शनासाठी भरपूरच आमच्या भगिनी या ठिकाणी आल्या. ते हे पहा पूर्ण चौकून असा गेट आहे आणि खाली झाड आहेत, त्याच्या खाली पाणी आहे. पूर्ण चौ बाजूना पाणी आहे मित्रांनो हे. आणि चला आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये दर्शनासाठी जातोय. चला आता आपण आतमध्ये मंदिरात दर्शनाला जाऊ. तिकडून नाही दरवाजे, पण आता या दरवाजाने आपण जाऊ. इकडून नाही दरवाजे आहे. तर मग आमचं काय सहकार्य दर्शन घेऊन आले. आता मीच राहिलो दर्शनला. मी तर पाऊस आलो ते मग ते पार भिजून गेले. चला आतमध्ये जाऊ हळूहळू. आता चप्पल पुढे आपण लगेच चालू. तर मित्रांनो आता समोर पहा, समोर तातोबा ऋषी येते आणि हा मंदिर. याच्यामध्ये असणाऱ्या मूर्ती तातोबा ऋषी, सीतामाई, लव अंकुश
तर ह्या तिघांचंही आपण चौघांचंही आपण दर्शन घेऊ इथं. तातोबा ऋषींच्या चरणावर नतमस्तक होतोय आम्ही. सीतामाईंच्या लव अंकुश. दोस्तांनो, आता आपण या मंदिरापाशी आलो ना, तर आज तातोबा मंदिरापाशी तर आज ऋषीपंचमी असल्यामुळं मग आमच्या अनेक महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आता आहे ना, तर ते आपल्याला काही या ठिकाणी फुगडी काही गाणी म्हणून दाखवतील. हे आमच्या आदिवासी संस्कृती आहे मित्रांनो. तर चला आता त्यांच्या आनंदात आपण पण सहभागी होणार आहे ती. तर चला आता पाहूया त्यांची काही फुगडी काही गाणी. दोस्तांनो, आता आपण तातोबा ऋषींचं दर्शन घेऊन या बेटावरून आता परतीच्या मार्गावर निघालोय. तर आपल्याला पुन्हा आता या बेटावरून म्हणजे नदीतूनच ते अंग जावं लागणार आहे. तर चला आता आपला पुन्हा एकदा होडीना प्रवास सुरू होतोय आणि पाऊस पण भरपूर आला मित्रांनो. तर सोबत मित्र आहेत अमोल तळपे. तर आता बरीच कंपनी आता शेवटचा म्हणजे बराच टाइम झाला ना, त्याच्यामुळे आता सगळीच कंपनी आता निघाले. कोणाकडे छत्र्यात कोणाकडे काय द्यापा माग. आता चला मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा होडीना प्रवास करणार आहे. आता जवळजवळ संध्याकाळ होत आले, मग त्याच्यामुळं शेवटची होडी आहे ही. आता जेवढं पर्यटक आहेत ना, तेवढं बेटावरून आता खाली आलं होडीत बसाया. होडीमधला पाणी काढतो थोडी आलं. थोडा पाऊस आला तर मग पाणी साचलं होतं ना, त्याच्यामुळे पाणी काढून टाकायला लागत आहे. 2 होडी आहेत. आणि आता होडीत बसायची गर्दी प्रत्येकाची चालू होती. बा जागा प्रत्येकालाच भेटणार आहे, सगळी जाणार आहेत मित्रांनो. चला दोस्तांनो, आता आपला होडीमधून चित्तथरारकाचा प्रवास सुरू होतोय. भरपूरच पाणी भरपूरच चित्तथरारकाचा प्रवास आहे हा. आणि पाऊस आल्यामुळे ना मित्रांनो, बरेचशा महिला भगिनी या ठिकाणी आहेत ना, मग आता त्यांनी छत्र्या पांघरल्यात. पहा, छत्र्या पांघरून बसल्यात. आणि आता इकून जाताना भरपूर गर्दी आहे. आता इकून जाताना आपण ह्या होडीमध्ये येते, तिकून येताना आपण 4-5 जणच होतो, त्या बोटीमध्ये होतो. चला कधी एकदाशी त्या काळाला पोचल होडी. आणि होडीवालासुद्धा भरपूरच काळजी घेतात. आमचा मित्र पिंपरकणच येते. प्रवास पाऊस आलाय वरून. हे पहा, होडीवालं आपले हात करतात बाय बाय. आता कधी पोचतोय असा प्रत्येकाच्या मनात राहत आहे मित्रांनो. एवढं अंतर पार करून जायचे. आणि भरपूर गर्दी. पहा, काही छत्रे पांघरून त्या बेटावर गेलो आपण पाठीमागं. आता आपली होडी जवळजवळ किनाऱ्याजवळ पोचत आली. आपला हा सुखरूप असणारा झालेला हा प्रवास. ते बा बेट, तिकून आपण त्या बेटाला सुद्धा प्रदक्षिणा मारली. हे बा किनाऱ्याला होडी आली. अजूनही पाऊस थांबत नाही. आणि काही महिला मंडळाची गाणी पण चालत आहेत मित्रांनो. होडीवालं खाली उतरून आता होडीला तिकडं साईडला नाडा बांधणार होडीचा. आणि मग सगळीजण आला व्यवस्थित उतरून सुखरूप प्रवास झाला हा. तर अशा प्रकारची शेवटची होडी एकदम किनाऱ्याला आले मित्रांनो. देवदर्शन झाला.
भरपूरच अंतर आहे या अशा प्रकारच्या या मित्रांनो. तर मित्रांनो आता एवढ्या मोठ्या पाण्यातून त्या बेटावरून आमचा सुरक्षित प्रवास या ठिकाणी झाला आहे. आणि हे होडीवाले आमचे मित्र तुमचं नाव काय म्हणले? पांडुरंग पिचड मित्रच आहेत आमचे, पण लक्षात नव्हतं राहिलं. आणि तिकडे एक मित्र आहे ती पुढे कैलास ते मशाळ. तर ह्या मित्राने आम्हाला एकदम सुरक्षित इथपर्यंत आणून पोहोचला, भरपूर सहकार्य केला आणि आमचा प्रवास पण एकदम सुखकर झाला. फक्त पावसाला शेवटला थोडासा त्रास दिला. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय, जय तातोबा ऋषी, जय गोरपडा आहे.